मित्रांनो, बऱ्याच वर्षानंतर जे प्रेक्षकांना हवं होतं ते बघायला मिळालं आणि बऱ्याच वर्षानंतर असा वीकेंडचा वार झाला आहे जिथे आपण बोट ठेवायला रितेश सरांनी जागाच ठेवलेली नाही आहे। असा एकही पॉईंट नाही आहे जिथे रितेश सर बोलले नाहीत, असा एकही मुद्दा राहिलेला नाही। असा वीकेंडचा वार, असा भाऊचा धक्का, अफलातून भाऊचा धक्का झालेला आहे। आणि मित्रांनो, खूप मजा आले कालच्या जो भाऊचा धक्का आहे त्यात, आणि रितेश सरांनी अगदी गाजवलं आहे। जो पहिला एपिसोड आहे, पहिला वीकेंडचा वार गाजवला। मग कुणाची माफी असू दे, कुणाची कान उघडणी असू दे, कुणाला आरसा दाखवणं असू दे, मग कुणाचं कौतुक असू दे, कुणाला सल्ला देणं असू दे, किंवा जे दिशाहीन झाले त्यांना दिशा दाखवणं, ज्यांचा गेम चांगला आहे त्यांची वाहवा केली आणि जे वाईट वागले तर त्यांचा बँड वाजवला आहे। ज्याप्रमाणे रितेश सर बोलले होते ते करून दाखवलं आहे। आणि मित्रांनो, अतिशय परिपूर्ण म्हणेन, परिपूर्ण जो वीकेंडचा वार होता, भाऊचा धक्का होता, खूप उत्तमरित्या जे होस्टिंग आहे, आणि असंच ह्याचीच गरज होती मराठी बिग बॉसला। आणि आता मराठी बिग बॉस इतका पुढे जाणार आहे रितेश सरांमुळे, आणि जे केदार सरांनी जे कंटेस्टंटचं सिलेक्शन केलेलं आहे, ज्या पद्धतीने हा बिग बॉस पूर्ण 2 वर्षानंतर आपल्याला बघायला मिळते, प्रेक्षकांना हेच हवं होतं। आणि आता आपला बिग बॉस, मराठी बिग बॉसला जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण आपला मराठी बिग बॉस आहे। आणि रितेश देशमुख सर खूप अफलातून करतायत, आणि याच पद्धतीने प्रत्येक वीकेंडचा वार प्रेक्षक वाट बघतील अक्षरशः वीकेंडचा वार येण्याची, कारण सर अगदी गाजून टाकणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा वीकेंडचा वार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 सदस्यांना सेव्ह केलेला आहे। पहिला म्हणजे गोलीगत सूरज, ज्याला खूप वोट्स आलेले आहेत, आणि दुसरे आहेत वर्षाताई, त्यांनाही सेव्ह केलेलं आहे, कारण का त्यांचा गेम ते खूप पहिल्या आठवड्यात छान खेळलेले आहेत, तर त्यामुळे त्यांना ॲप्रिसिएशन म्हणून त्यांना सेव्ह केलेलं आहे। परंतु वर्षाताईंच्या अगोदरही DP दादा सेफ आहेत, तर ह्या एपिसोडमध्ये अजून 3 लोकांना सेव्ह करतील, आणि जे बॉटमला असतील ते म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील। तर मला असं वाटतं की पहिला वीकेंडचा वार असल्यामुळे त्यांना एक चान्स नक्की मिळेल, आणि ह्यावेळेस एलिमिनेशन होणार नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा। भेटू अशाच अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।